आजची ताजी बातमी। नमस्कार, बहुजन आवाज मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार, बहुजन आवाज मध्ये आपले स्वागत आहे। आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। अमेरिकेच्या सांगण्यावरून मोदी इस्रायलला गेले का आणि त्या भेटीत अमेरिकेच्या हितासाठी भूमिका घेतली का असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे। चला पाहूया त्यांचे सविस्तर भाषण। की 2017 मध्ये मोदीजी इस्रायलला जे गेले होते ते अमेरिकेच्या सांगण्याहून गेले होते। म्हणूनच तिकडे जाऊन अमेरिकेच्या फायद्यासाठी मुजरा मोदीजींनी केला का? आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं जे नाव त्याच्यात आलेलं आहे ते कुठल्या अनुषंगाने आलेलं आहे? एक ईमेल असा त्याच्यामध्ये होता की मोदी ऑन बोर्ड। आता मोदी ऑन बोर्ड ह्याचा अर्थ वेगवेगळा लागू शकतो अर्थात, पण शब्दशः अर्थ घेतला तर आपण जे काही करतोय किंवा आपण जे काही त्यांना सांगतोय किंवा आपण जे काही त्यांना कन्व्हिन्स करायला बघतोय त्याच्यासाठी ते अग्री झाले। पण हा संशोधनाचा किंवा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, ह्याच्याबद्दल पण माहिती घेतली पाहिजे। आपल्या एजन्सीजनी सुद्धा याचं इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं। त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा हा आहे की 2017 मध्ये मोदीजींच्या पहिल्याच टर्म मध्ये इस्रायलमध्ये पहिल्यांदा जाणारे प्राईम मिनिस्टर, खूप वर्षांनी जाणारे प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांचा उल्लेख आणि उदो झाला आणि 2017 मध्ये मोदीजी इस्रायलला जाऊन आले। त्याच्यानंतर जेफ्री एप्स्टीनच्या सगळ्याच ईमेल्स मध्ये पुन्हा एक उल्लेख होतो। तो पण कधी होतो? 24 मे 2019 रोजी हा उल्लेख होतो त्या एका ईमेलमध्ये, जेव्हा जेफ्री एप्स्टीन तिकडच्याच अमेरिकेच्या एका स्टीव्ह बॅरॉन नावाच्या माणसाशी बोलतोय ईमेलच्या माध्यमातून। तो असं सांगतो की 2017 मध्ये मोदीजी इस्रायलला जे गेले होते ते अमेरिकेच्या सांगण्याहून गेले होते आणि ते तिथे जाऊन, म्हणजे मी हे थोडंसं इंग्लिशमध्ये आपल्याशी बोलतोय, जे तिकडे लिहिलेले शब्द आहेत, दॅट डान्स अँड सॅंग टू द बेनिफिट ऑफ USA। मोदी डान्स अँड सॅंग टू द बेनिफिट ऑफ USA म्हणजेच काय तर इस्रायलशी बोलताना असं काही बोलणी केली की ज्याने USA म्हणजे अमेरिकेला फायदा होईल। एकूणच काय, डान्स आणि सॉंग, याला डान्स आणि सॅंगला शुद्ध मराठीत आपण काय म्हणतो, तमाशा म्हणतो किंवा मुजरा म्हणतो। म्हणूनच तिकडे जाऊन अमेरिकेच्या फायद्यासाठी मुजरा मोदीजींनी केला का हा प्रश्न आहे। की शब्दशः आपण नाही घेतला तरी त्यांनी काय निर्णय घेतले, त्याचे काय परिणाम झाले, हा तरी अभ्यास किमान या निमित्ताने झाला पाहिजे। त्याच ईमेलमध्ये पुढे जाऊन हा असं सांगतो की मोदीजी हे G20चं समिट जे आहे हे 2022 मधलं हे भारतात होस्ट करणार आहे आणि तुम्ही सगळे जाणता की ते समिट भारतात झालं। त्याच्या पुढे जाऊन हा सांगतो की अमेरिकन हिंदू जे सगळे लोक आहेत त्यांना एकत्रित करून, ही कधीची गोष्ट सांगते मी, 2019 म्हणजे ट्रम्पचं जे आता दुसरं इलेक्शन झालं त्याच्या आधीची गोष्ट सांगते। त्याच्यामध्ये आम्ही अबकी बार ट्रम्प सरकार असं नारा, म्हणजे जसं अबकी बार मोदी सरकार होतं तसं ट्रम्प सरकारसाठी आता तिकडचे सगळे हिंदू आम्ही गॅल्वनाइज करतो आहोत आणि त्याच्यासाठी आपण यांची मदत घेत आहोत। शेवटचं वाक्य असं ते म्हणतात त्या सगळ्या संभाषणामध्ये की तुम्ही, म्हणजे एप्स्टीन स्टीव्ह बॅरनला सांगतोय की तुम्ही मोदीजींची भेट घेतली पाहिजे। तर स्टीव्ह बॅरनच्या रिप्लाय नंतर शेवटचं तो असं म्हणतो की आय कॅन सेट। एप्स्टीन असं सांगतोय की भारताच्या पंतप्रधानांची बैठक मी तुमच्यासोबत लावून देऊ शकतो। हा जेफ्री एप्स्टीन सांगतोय 2019 मध्ये, जेव्हा तो जेलमध्ये जातो येतो आहे, त्याच्यावर अनेक भयानक प्रकारचे गुन्हे नोंदवलेले आहेत, महिलांच्या मुलींच्या यौन शोषणाचे गुन्हे नोंदवलेले आहेत आणि असा एप्स्टीन आमच्या देशाच्या पंतप्रधानांची बैठक ती त्रयस्थ एका माणसाशी करून द्यायची ताकद ठेवतो, म्हणजे ह्यांचे सगळे धागेदोरे कुठपर्यंत आहेत ह्याचा विचार आपण करा बरं। हे सगळं जे आहे हे त्या फाईल्स मधून आलेलं आहे। हे सगळं ते व्हेरीफाय करून त्या फाईल्स, जेव्हा त्याचा डेटा पुढे येतो तेव्हा US एजन्सीज हा डेटा आपल्या पुढे मांडत आहे। ह्याचं संशोधन झालं पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, ही भूमिका खरं तर आपली मांडली पाहिजे। पण त्याच्या पुढे जाऊन आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर आत्ता झालेला करार, भारत अमेरिका करार, ह्याच्यावरती थोडंसं लक्ष दिलं तर तुम्हाला हे समजेल की पहिल्याच काही त्यांच्या इंट्रोडक्शन मध्ये त्या ट्रीटीच्या असं लिहिलं आहे, इंग्लिशमध्ये आहे ती ट्रीटी, म्हणून मी थोडंसं वाचून दाखवते आणि मग मराठीमध्ये आपल्याला एक्सप्लेन सांगते। इंडिया विल अलाइन सफिशियंटली विथ USA ऑन नॅशनल सिक्युरिटी, फॉरेन पॉलिसी अँड इकॉनॉमिक मॅटर्स। म्हणजेच काय तर भारताने आपल्या धोरणात्मक आणि आर्थिक निवडी किंवा निर्णय
हे अमेरिकेच्या हितानुसार घेण्याचे ठरवलेले आहे. अलाइन सफिशियंटली म्हणजे आम्ही त्यांच्या हिशोबाने घेणार आहोत किंवा आम्ही त्यांच्या सल्ल्याने घेणार आहोत असं मान्य केलंय, असं त्या ट्रीटीमध्ये डोनाल्ड ट्रम्प लिहितात. त्याच्या पुढे प्रश्न असा उभा राहतो की जेव्हा आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम म्हणजे सॉव्हरेन म्हणजे काय की आमचे निर्णय आम्ही स्वतः घेतो. आम्ही ज्या देशाच्या ज्या सगळ्या जनतेने ही जी सरकार केंद्राचं निवडून दिलेलं आहे ते आमच्यासाठी निर्णय घेतलं. पण इथे कुठेतरी असं दिसतंय की अमेरिका आमच्यासाठी निर्णय घेईल किंवा आम्हाला निर्णय घेण्यास भाग पाडेल अशा प्रकारचं ह्या ट्रीटीमध्ये चक्क अलाइन सफिशियंटली असे शब्द वापरून इथे लिहिलेलं आहे. तुम्ही जर आता काही दिवसांचे डोनाल्ड ट्रम्प यांचे व्हिडिओज बघितले मोदीजींबद्दलचे तर ते चक्क असं म्हणतात की मोदी इज माय फ्रेंड, इज अ गुड मॅन, बट आय डू नॉट वॉन्ट टू स्पॉइल हिज पॉलिटिक्स. म्हणजे ह्याचं काय अर्थ आहे? कुठेतरी काहीतरी दडलं आहे का की जेणेकरून कुठेतरी ब्लॅकमेल करून कॉम्प्रोमाइज करून भारताला अशा सगळ्या गोष्टी करण्यासाठी अमेरिका भाग पाडते आहे का? हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे.